जय भीम मित्रांनो, गुलामाला आहे ना गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे आणि अज्ञानी माणसाला तू अज्ञानी आहेस म्हणून ह्याची सुद्धा जाणीव करून दिली पाहिजे. कारण इतके वर्ष उलटल्यानंतर, इथं एवढी मोठी क्रांती झाल्यानंतरही आजही असे अज्ञानी आणि असे गुलामी लोक लाखोच्या संख्येने आहेत. लाखोच्या तुमच्या आमच्यातलेच आहेत. एक जात सुधारली इथं, पण बाकी 58 जाती अशी कॅटेगरीमधल्या गुलामीमध्येच आहेत. त्यांच्यातले 4-2 लोक सोडून द्या, तुम्ही त्यांना बाजूला काढा, ते सुधारलेत, खूप मोठी गोष्ट आहे. पण लाखोच्या संख्येनं गुलामच आहेत आणखीन, आणि अज्ञान असं जबरदस्त भरलेलं आहे त्यांच्या मेंदूमध्ये आणि त्यांच्या मनामध्ये. तर ही अज्ञान आपल्याला दूर करावं लागेल. त्यांना नाव ठेवून, त्यांना दोष देऊन काय फायदा नाही. हे अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला कसोटीचे प्रयत्न करावे लागतील. त्याच्यामध्ये यश लगेच येईल, काळांतराने येईल, हा नंतरचा मुद्दा आहे. पण त्यांना बाबासाहेब पटवून सांगणे आणि हेच तुमचे बाप आहेत हे पटवून सांगणे अत्यावश्यक आहे. कारण किती दिवस ती फुकट खाणार बाबासाहेबाचं? एकाचं खाणार आणि एकाचे गुण गाणार, हे किती दिवस चालणार आहे? मी वेळोवेळी हाच मुद्दा का घेत आहे, कारण खूप गरज आहे. कारण आधी दलित समाजाला एक संघ करायची गरज आहे. बिखरलेला आहे हा दलित समाज पूर्ण. त्यामुळे मनुवाद्याबद्दल बोलणं सध्या उचित ठरत नाही, कारण दलित समाजच एक नाही ना सध्या. जर दलित समाज एकत्रितपणे एका विचाराने, त्यांचा जर घोषवाक्य सगळ्याचं जय भीमच आलं ना, तर त्यावेळेस आपण बोलू शकाल ना. बाकीच्या जे मनुवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, सुवर्ण जातीचे, जर आपल्यामधलेच बिखरलेले असतील तर त्यांना सध्या बोलून काही फायदा आहे का? आपल्यातलेच मनुवादी सध्या त्यांच्यापेक्षा डेंजर आहेत, त्यांच्यापेक्षा घातक आहेत. कारण ह्या सगळ्या सुविधा बापाच्या नावावर घेतात, सगळं ऐशोआराम बापाच्या नावावर करतात, आणि त्यांना इतके अज्ञानी आहेत ते, इतके लाचार आहेत ते, इतके गुलाम आहेत ते, की त्याला बिलकुल ही जाणीव नाही त्याला त्या गोष्टीची. पण त्यांना जाणीव करून द्यावं लागेल. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यावं लागेल, आणि अज्ञानी माणसाला तू अज्ञानी आहेस म्हणून सांगावं लागेल. ज्ञान येऊ दे तुझ्यामध्ये, ज्ञानी बन तू.